दादा पण गाणं कमाल होणार आहे. कमाल? अरे क्लास होणार आहे, क्लास. पण तू आता सेलिब्रिटी होणार. सोहम मेंदळे सेलिब्रिटी, क्या बात है यार. अरे दादा असं काही नाहीये रे सेलिब्रिटी वगैरे. ए पण तुझं गाणं पहिला आलं ना तर मला पार्टी पाहिजे, समजलं? आणि मी सांगेन त्या जागी पार्टी पाहिजे, तुझ्या जागी नको. तू नेशील मला वडापाव खायला. काय यार दादा, तुला प्रॉमिस करतो सोहम मेंदळे तुला अशी पार्टी देईल ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. ते बघूया कशी पार्टी देशील. अरे दादा बरं झालं तू आलीस. तुझा आणि सावली वहिनीला बोलवून ये. काय आहे, उद्या आमचं रेकॉर्डिंग आहे ना, तर त्यासाठी तिला थोडे इन्स्ट्रक्शन द्यायचे. सोहम, नील दादा, सावलीचा ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? कसा आणि कधी झाला, कुठे झाला ऍक्सिडेंट? तिला जास्त लागलंय का? मला नेमकं काहीच माहित नाहीये, पण आत्ताच मॉम, डॅड आणि सारंग घाईघाईत निघाल्यात हॉस्पिटलला. नील दादा मला काय वाटतं माहितीये का, आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊया. तसं इथे थांबून काय होणार आहे? तारा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सावली वहिनी? मला काहीच माहित नाहीये रे. कोणाला तरी फोन करून विचारा, ऍड्रेस घ्या आणि मग जा. एक मिनिट, मी सारंगला फोन करतो. थांब. लगेच कर. ऐक ना नील दादा, स्पीकरवर ठेव ना. हो. सावली, हे बघ जरा नीट आठव आणि सांग की नेमकं काय आणि कसं घडलं ते. बाबा, आम्ही ना रिक्षात होतो. रिक्षा अचानक बंद पडली म्हणून ते रिक्षावाले दादा रिक्षा दुरुस्त करत होते. आम्हाला तेवढ्यातून लवकर घरी यायचं होतं म्हणून मी दुसरी रिक्षा शोधत होते आणि अचानक मला वहिनींनी बाजूला ढकललं. मला काहीही समजायच्या आत एका गाडीने त्यांना. सावली शांत हो. कशी अमृता? राजकुमार आहे तिच्या बरोबर. नील बोल. सारंग, अरे सावलीचा ऍक्सिडेंट झाला ऐकलं मी. बरी आहे ना ती? काय झालंय तिला? सावली ठीक आहे. नील, अमृता वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय. काय बोलतोय तू सारंग? ऐक, तिला जास्त लागलाय का? बरी आहे ना ती? बरं ती कुठल्या हॉस्पिटलला आहे? सिटी हॉस्पिटलला आहे. ओके, आम्ही येतो. त्याला सांग येऊ वगैरे नकोस आता, इथे खूप टेन्शन आहे. घरात कोणतरी लागेल. नील ऐक, तुम्ही येऊ नका इथे, आम्ही आहोत सगळे. राजकुमार दादा पण आलाय, तो बसलाय अमृता वहिनी सोबत. अरे असं काय करतो? आम्ही येतो ना तिथे. तुम्ही येऊ नका, काही लागलं तर मी सांगतो. आम्ही आहोत इथे, टेन्शन नको घेऊ. बरं ठीक आहे, आम्ही थांबलोय घरी. पण काही लागलं तर आम्हाला फोन कर, सांग आम्हाला. हा तुला अपडेट देतो. बाय. अमृता, हे अमृता, एसी खूप जास्ती आहे का ग? मी सांगू का त्यांना कमी करायला? अमृता, हे बघ मी बॅग कुठेतरी अशीच ठेवून आलो. तू चिड माझ्यावर प्लीज. मला चहा हवाय, तू पटकन घेऊन ये जा. अमृता, तुला ऐकू येते का? मी नाही जाऊन चहा घेणार आहे यावेळेस. उठ आणि चहा घेऊन. तू चिडली नाहीस माझ्यावर? मी बॅग अशीच ठेवून आलो तेव्हा. तू शांत नको राहू. चीड माझ्यावर. हे बघ आपलं बाळ मग काय म्हणते, आई का झोपलीये? हा, तिला काय झालं विचारते मला. काही नाही, तू थोडं उठणार आहे आता. अमृता उठ ग. ए पूजा, फोटो दाखवायचा राहिला. पूजा बघ काय सुंदर झाली. आई जाम खुश होती माझ्यावर. म्हणाली खूप मोठं झालं काय. उठ ना, ऐक ना, तू उठ बस. बाकी मला काही नकोय. ते डोहाळ जेवणाचं बिवणाचं ना, ती तयारी करतात लोक. ते म्हणतात अमृता येणार आहे, डोहाळ जेवण आहे आपल्याकडे. सावलीने दिलेली साडी तू. सावली बरी आहे? हा, ऐक ना, ऐक ना तू.
उठ उठ, पुढे झालं सगळं, उठ. आणि मला हवं असेल तर ओरड. काय हो, काय करताय तुम्ही? हे सगळे डिझेलचे हात बीत आणू नका माझ्याजवळ. ओरड, तुम्हाला चालेल. नाव प्रिन्स नाही ठेवायचं. तू ठेव, तू सांगशील ते ठेवतो. तू उठ, तू फक्त उठ. आता माझ्याकडे बघ ना. अमृता उठ. अमृता, अमृता. डॉक्टर, माझी सून कशी आहे आता? ती बरी होईल ना? शुद्धीवर कधी येईल ती? हे बघा, त्यांचं रक्तस्राव खूप झालाय, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आलाय आणि त्या प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांची रिकव्हरी खूप स्लो होते. एकदा का त्या शुद्धीवर आल्या की सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल. तत्पूर्वी आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यांना डोस द्यावे लागतील. पण ते डोस आणि टेस्ट एवढ्या हेवी आहेत की त्याचा इफेक्ट त्यांच्या गर्भाशयावर होऊ शकतो. म्हणून प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागेल आपल्याला. बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, पण आम्ही 100% प्रयत्न करतोय. तुम्ही नका काळजी करू. माझी सून कशी आहे आता? ती बरी होईल ना? बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही. मी काय नाही केलं. मी माझा काहीच दोष नाही. मी काय नाही केलं. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी काय नाही केलं. सावली अगं शांत हो. आणि काय झालंय तुला? हा, कोण दोष देते तुला? मी काय नाही, मी विचारत होते. केवढी घाबरलीयस तू? हा, कसला विचार करतेस? हे बघ, तू शांत हो आणि तो डबा दे इकडे, मी हेल्प करते. तारा मॅडम, तुम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला होता का? वहिनीनं शुद्ध आली का आता? माझा आत्ताच सोहमशी बोलणं झालंय. तो नीलदादा आणि राजकुमार दादासोबत तिथेच आहे. पण वहिनीनं अजून शुद्ध नाही आली आहे ग. टेन्शन आलंय मला. हे बघ सावली, जे काही झालं तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. तू काही मुद्दाम नाही केलंयस, त्यामुळे तू कशाचा त्रास नको करून घेऊ. तू शांत हो, सगळं ठीक होणार आहे. आणि हे बघ, वहिनी बऱ्या होतील. हो, वहिनी बरा होणारच.